नमस्कार. आज 2 ऑगस्ट आणि आपण बघूया ऑगस्ट महिन्यामध्ये पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे, तर ती कोणत्या कालखंडामध्ये असेल या संदर्भाची माहिती. त्यासोबतच येणाऱ्या आठवड्यामध्ये पाऊस देखील वाढणार आहे, तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता असेल या संदर्भाची सविस्तर माहिती. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नीट व्यवस्थित प्रकारे समजून घ्या, जेणेकरून आपलं देखील या ठिकाणी समाधान होईल आणि त्याप्रमाणे आपण देखील नियोजन करू शकता. सुरुवातीला आपण ऑगस्ट महिन्याचा हवामान विभागाचा अंदाज बघितला, तर नागपूर आणि चंद्रपूरचा एक दुसरा विभाग यासोबत सोलापूर, धाराशिव आणि लातूरचा देखील काही विभाग, यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण घाटाच्या आसपासचा जो एरिया आहे, तर या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. या उलट विदर्भाचा पूर्वेकडील विभाग, राहिलेला पश्चिमेकडील संपूर्ण विभाग, संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकपासून ते सोलापूरपर्यंत जो विभाग आहे, पुणे, त्यानंतर अहमदनगरचा पूर्वेकडील या ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी खंड पडण्याची जास्तीत जास्त शक्यता असेल. तर अशा प्रकारचा ज्यावेळेस अंदाज असेल तर आपण या ठिकाणी दिवसाचं तापमान देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की ज्या ठिकाणी पाण्याची गरज असेल त्या ठिकाणी आपण नियोजन करू शकतो. पूर्वेपासून पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेपर्यंत किंवा मध्यापर्यंत देखील या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यासाठी दिलेला आहे, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग, नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी 75% पेक्षा अधिक शक्यता अशी आहे की सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील. बाकी राहिलेला कोकणाचा विभाग, मध्य महाराष्ट्रातील देखील जे राहिलेले जिल्हे आहेत यामधील मराठवाडा देखील संपूर्ण, यासोबतच बुलढाणा आणि वाशिमचा दक्षिणेकडील विभाग, यवतमाळचा देखील काही विभाग या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील. तर विदर्भाच्या पूर्वेकडील विभाग, त्यासोबतच अकोला आणि अमरावतीचा काही विभाग, एक दुसरा जळगावचा थोडाफार विभाग येऊ शकतो. तर या ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा कमी तापमान किंवा सरासरीच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर जर आपण बघितलं ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यातील पावसाची स्थिती काय राहू शकते, तर हवामान विभागाने अगोदर जून आणि जुलै महिन्याचा अंदाज दिलेला होता. आता हा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की जी आपली आयोडीची स्थिती आहे, तर ती संपूर्ण आपला मान्सून संपेपर्यंत तटस्थ स्थितीमध्येच राहण्याचा अंदाज आहे. आणि त्यानंतर लाल निन्याची जर परिस्थिती बघितली तर हवामान विभागाने सांगितलेलं आहे की या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रशांत महासागरातील लाल निन्याची स्थिती सक्रिय होण्याचा अंदाज आहे आणि जेणेकरून राहिलेल्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची या ठिकाणी हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे. ज्यामध्ये थोडेफार भाग जर बघितले आपण तर विदर्भाचा थोडासा पूर्वेकडील विभाग, यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम, अहमदनगरचा पूर्व आणि नाशिकचा देखील पूर्वेकडील विभाग आणि किनारपट्टीच्या आसपास जे असेल तर सरासरीपेक्षा कमी किंवा सरासरीच्या आसपास या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. परंतु जास्तीत जास्त जे विभाग आहेत, म्हणजे राहिलेला जो संपूर्ण महाराष्ट्र आहे, थोडेफार विभाग जर सोडले, थोडेफार जिल्ह्यातले काही भाग जर सोडले 2-3 ठिकाणचे, परंतु बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे, सरासरीपेक्षा अधिक होऊ शकतो. ज्यामध्येही पालघर यासोबतच अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग, त्यानंतर पुणे आणि साताऱ्याचा पूर्व, त्यानंतर सांगली, सोलापूर या संपूर्ण ठिकाणी एक दुसरा बीडचा देखील विभाग येईल. या ठिकाणी सरासरीपेक्षा खूपच अधिक पाऊस पडण्याचा अंदाज ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता उद्याचा अंदाज बघण्यापूर्वी आपण व्हिडिओच्या शेवटी जे असेल तर आपला हवामान अंदाजमध्ये आपण खंडासंदर्भाची माहिती आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो या संदर्भाची माहिती बघणार आहोत. आपण या ठिकाणी जर बघितलं, जे प्रमुख इशारे उद्या 3 ऑगस्टसाठी आहेत, ज्यामध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे 205 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे. तर यासोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. यापाठोपाठ चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील विजांसहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. कदाचित या काही जिल्ह्यामध्ये वादळी वारा देखील वाहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. त्यानंतर जर आपण बघितलं 4 ऑगस्टचा नेमका प्रमुख इशारे काय आहेत,
तर पुणे आणि साताऱ्याच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर यासोबतच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 4 ऑगस्टसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांसहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. या ठिकाणी देखील एक दुसऱ्या विभागामध्ये वादळी वारे या ठिकाणी वाहू शकतात. याशिवाय अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला हवामान अंदाज जर आपण बघितला येणाऱ्या दिवसासाठी, तर झारखंडच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि उद्या त्याची तीव्रता वाढून हे असंच पश्चिमेकडे सरकणार आहे. यासोबतच राजस्थानच्या आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील विभागामध्ये देखील एक हवेची चक्राकार स्थिती आहे आणि या दोन्हीच्या मधून जे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जो असेल तर तो अशा प्रकारे गेलेला आहे आणि त्यासोबतच गुजरातच्या किनारा आणि अरबी समुद्राच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील एक हवेची चक्राकार स्थिती आहे, ज्याच्यामधून बाष्पाचा पुरवठा जो असेल तर उत्तरेकडे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातपर्यंत होऊन या ठिकाणी देखील येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढण्यासाठी पोषक स्थिती आहे. तर आपण उद्याचा अंदाज जर बघितला तर विदर्भामध्ये खास करून जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे, ज्यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावतीमध्ये जास्तीत जास्त अंदाज असेल. बाकी जळगावमध्ये देखील काहीसा जोरदार पाऊस होऊ शकतो आणि यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचा देखील काही विभाग, बीड, त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण विभागामध्ये जे असेल तर काहीसा मध्यम ते जोरदार, परंतु या ठिकाणी देखील व्याप्ती ही सार्वत्रिक या ठिकाणी असणार नाही. त्यासोबतच घाटाच्या आसपास देखील काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस याच ठिकाणी बरसेल. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास देखील उद्या 3 तारखेला चांगल्यापैकी सक्रियता वाढण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या एक दुसऱ्या ठिकाणी नोंदी होण्याचा अंदाज आहे. बाकी नाशिक आणि धुळ्याच्या पश्चिमेकडील विभागामध्ये देखील मुसळधार पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. अंतर्गत विभाग किंवा घाटाच्या पूर्वेकडील विभागामध्ये बघितलं तर या ठिकाणी देखील सार्वत्रिक पावसाची शक्यता कमीच आहे, परंतु तरी देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा तर एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा शक्यता असणार आहे. त्यानंतर जर आपण 4 तारखेचा अंदाज जर बघितला तर 4 तारखेला जे असेल तर घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये पुण्यामध्ये देखील खास करून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबई, ठाण्यामध्ये देखील रायगडपर्यंत ही शक्यता आहे. कदाचित या ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल अशा प्रकारची स्थिती देखील उद्भवू शकते. हाच पावसाचा जोर अहमदनगरच्या देखील पश्चिमेकडील विभागापर्यंत आणि सोलापूर त्यासोबत बीडपर्यंत देखील काही ठिकाणी चांगल्यापैकी आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाच्या नोंदी काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. इथून पुढे बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या संपूर्ण ठिकाणी 4 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. यानंतर विदर्भाच्या देखील उत्तरेकडील विभागामध्ये काहीसा मुसळधार पाऊस बघायला मिळेल आणि गडचिरोली देखील पूर्वेकडील विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बाकी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर येऊ शकते, जी की धाराशिव किंवा नांदेडच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर जर आपण 5 तारखेची स्थिती बघितली तर काहीसा पाऊस जो असेल तर कमजोर आपल्याला घाटामध्ये होताना बघायला मिळेल, परंतु तरी देखील या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळेल. उत्तरेकडे देखील काहीसा जोरदार तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस हा मुंबईच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर उत्तरेकडील जो महाराष्ट्र आहे या ठिकाणी थोडासा पाऊस 5 तारखेला जोर कमी होईल, परंतु तरी देखील जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, त्यानंतर सोलापूरचा देखील काही विभाग, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली आणि बाकीचा राहिलेला विदर्भ संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी जे असेल तर आपल्याला पाऊस बघायला मिळेल, जो की हलका ते मध्यम एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. यानंतर जर बघितलं आपण
6 तारखेला आता चांगल्यापैकी पाऊस कमी होईल, परंतु तरी देखील बाष्प अवेलेबल असल्यामुळे जो घाटाच्या पूर्वेकडील विभाग आहे किंवा छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि उत्तरेकडे देखील या ठिकाणी काहीशा पावसाची ढगांची थोड्याफार भागासाठी निर्मिती होईल आणि घाटामध्ये देखील काहीसा पाऊस आपल्याला बघायला मिळेल, परंतु जोर हा काहीसा कमीच या ठिकाणी बघायला मिळेल. याच्या पुढे जर गेलो आपण तर सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर देखील थोडाफार विभाग, जळगाव आणि संपूर्ण विदर्भातील जिल्हे या ठिकाणी जे असेल मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार तर हलक्या पावसाची देखील शक्यता असणार आहे. परंतु पावसाचा जोर जसा जसा कमी होत जाईल त्याची व्याप्ती देखील आपल्याला कमीच बघायला मिळणार आहे. 6-7 तारखेनंतर हा पाऊस अजून काहीसा महाराष्ट्रामध्ये कमी होईल, परंतु त्याच्यानंतर या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला कदाचित एखादं सिस्टम थोड्याफार प्रमाणामध्ये जर सक्रिय झालं, तीव्रता भले त्याची वाढणार नाही किंवा त्याला सपोर्टिंग फारसं मिळणार नाही, परंतु तरी देखील थोड्याफार 1 ते 2 दिवसासाठी किंवा 2 ते 3 दिवसासाठी किनारपट्टीला काहीसा जोर वाढू शकतो किंवा घाटाच्या आसपास काहीसा आपल्याला जोर बघायला मिळेल. एक दुसऱ्या वेळेस उत्तरेकडे काहीसा थोडाफार जोर असू शकतो किंवा विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये काहीसा पाऊस जो असेल तर आपल्याला 10, 11, 12 तारखेच्या आसपास किंवा 1-2 दिवसासाठी या तारखेदरम्यान बघायला मिळणार आहे. तर त्यानंतर जो असेल तर पावसामध्ये काही फारशी या ठिकाणी ताकद असणार नाही. त्याचं कारण असं की आपण या ठिकाणी बघू शकता की हे बाष्प इकडे अशा प्रकारे चाललेलं आहे, कारण की जपानकडे एक मोठा टायफॉन बनत आहे, या ठिकाणी मोठं चक्रीवादळ बनत आहे आणि संपूर्ण बाष्प जे असेल तर हे आपल्याकडे घेऊन चाललेलं आहे. आणि 10-11 तारखेच्या नंतर जर एखादं सिस्टम थोडंफार प्रमाणामध्ये सक्रिय झालं किंवा थोडीफार ताकद अवेलेबल असली किंवा बाष्प थोड्याफार प्रमाणात अवेलेबल असलं, किनारपट्टीच्या आसपास सपोर्ट झाला तर जरी पाऊस वाढला, परंतु जास्त काळ टिकण्याची या ठिकाणी शक्यता नाही. कारण की आपण आताच बघू शकता की संपूर्ण बाष्प जे असेल किंवा ज्या ठिकाणी मोठं एखादं चक्रीवादळ बनतं त्या आसपासच्या समुद्रातील संपूर्ण बाष्प, संपूर्ण ताकद जी असेल तर ते आपल्याकडे खेचत असतं. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असेल, आपण या ठिकाणी बघू शकता की हे बाष्प जे असेल तर अशा प्रकारे जपानकडे वाहत आहे, पॅसिफिक ओशनच्या पश्चिमेकडील विभागामध्ये. तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे. त्याला सपोर्टिव्ह भरीतभर म्हणून या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये एक उलटी हवेची चक्राकार स्थिती तयार होईल आणि हे देखील बाष्प पुढे बंगालच्या उपसागरात येईल आणि बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक उलटी हवेची चक्राकार स्थिती निर्माण होऊन हे देखील पुढे बाष्प जे असेल तर जपानकडे नेण्यास मदत करेल आणि परिणामी आपल्या भारतामध्ये ढगांचा पुरवठा न झाल्यामुळे या ठिकाणी खंड पडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. पुन्हा देखील आपल्याला 9-10 तारखेला पुन्हा अंदाज देण्यात येईल. आपण रोज पहिले अंदाज देत होतो, परंतु आपला जो एक अंदाज आहे जून महिन्यातील शेवटचा आठवड्यामधला, तर या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण जो छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचा जो काही विभाग आहे या ठिकाणी जी पावसासंदर्भात माहिती दिलेली होती ती या ठिकाणी चुकलेली होती, परंतु बाकी ओव्हरऑल जर बघितलं आपण तर बाकी ठिकाणी ठीकठाक चांगल्यापैकी पावसाच्या नोंदी होत्या. पाऊस देखील सुरू होता. त्यानंतर जुलै महिन्यापासून पाऊस सुरुवातीपासूनच दक्षिणेकडील सातारा, सांगली, पुण्यापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नोंद होण्याची जानेवारी महिन्यातच माहिती दिलेली होती. एकंदरीत संपूर्ण अंदाज बरोबर आलेला होता, परंतु या मधल्या काहीतरी कालखंडामध्ये या ठिकाणी अंदाज चुकल्यामुळं आपण अंदाज बंद ठेवलेले होते आणि यापुढे देखील जे महत्त्वाचे व्हिडिओ असतील किंवा महत्त्वाची माहिती असेल ते आपल्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.